दरम्यान पंचांच्या निर्णयावर कोल्हापुरातील कुस्तीपटूंशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी. पाहुयात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेल्या वादानंतर या कुस्तीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. खरं तर एखाद्या खेळाडूच्या बाबतीत घडलेला हा कुठेतरी जो प्रसंग आहे तो त्या प्रसंगानंतर वादाचा जो प्रसंग आहे तो पाहायला मिळाला. यामध्ये काही पंचांनी जो निर्णय घेतला तो या पैलवानांना मान्य नव्हता. त्यामुळं एक आक्रमक भूमिका शिवराज राक्षेने घेतल्याचं पाहायला मिळालं. माझ्यासोबत कोल्हापुरातले काही पैलवान आहेत जे या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा आहेत. खरं तर पैलवान म्हणून तुम्ही गेल्या अनेक वर्ष तयारी देखील करताय. कालची कुस्ती तुम्ही पाहिली, कशी झाली कुस्ती? काल कुस्ती पाहिली खरं, पण ती कुस्ती काय झालेली नाही असं आम्हाला तर वाटतंय. पण काही आता नियम आहेत, त्यात पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. आणि काल पंचांना जी काय जी झालं लात मारली वगैरे काय किंवा कॉलर पकडणं असेल ही कुठंतरी चुकीचं आहे असं वाटतं. पण साहजिक आहे, ते पैलवानांनी राग अनावर झालेला, चुकीचा जर निर्णय दिला तर राग अनावर झालेला आहे. त्यात काय असं मला चुकीचं आहे असं वाटत नाही. रागानावर झाल्यामुळं ही घडली. खरं तर एखादी कुस्ती ज्यावेळेस होत असते त्यावेळेस किती वेळात ते चितपट होण्याचा वगैरे वेळ असतो, त्याचं काय कसं असतं, काय त्याचे नियम वगैरे काय असतात? 3 सेकंद असतात. 3 सेकंद असतात. 3-4 सेकंद मध्ये कुस्ती होते. पण पैलवानांच्या दोन्ही भुजा टेकायला लागतात. दोन्ही भुजा. हा, आता ह्या कुस्ती कशा बुजलेल्या शिवराज राक्षसी एक भुज टेकलीच नव्हती, एकच टेकलेली, एक साइड टेकलेली. काय नेमकं तुम्हाला यातून तुम्ही शिकताय किंवा काय माहिती आहे? खरं तर म्हणजे अशा पद्धतीनं खेळाडूनं जी लात मारण्याची असेल किंवा यापूर्वी असा कुठला झालाय का प्रकार की ज्याच्या बाबतीत अन्याय झालाय वगैरे आणि त्यांना आक्रमक भूमिका घेतली वगैरे? यापूर्वी असं काही झालेलं नाही. सिकंदर शेख वरती पण अन्याय झालेला, पण त्याने काय असं केलं नाही. आता शिवराज राक्षेने पहिल्यांदाच ही अशी गोष्ट घडलेली आहे की पंचासनी लात मारलेली आहे. एका पंचांच्या बाबतीत असं घडलं, चुकीचं आहे. या पैलवानांची आपण प्रतिक्रिया पाहतोय. खरं तर ज्यावेळेस एखादी कुस्ती होत असते एका खेळाडू वृत्तीनं त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. पंचांच्या बाबतीत घडलेला हा जो प्रसंग आहे तो सुद्धा चुकीचा असला तरी शिवराज राक्षेची कुस्ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेली होती. त्याला रिव्ह्यू देण्याची गरज होती. अशा पैलवानांच्या प्रतिक्रिया देखील आहेत. मात्र हा सगळा जो प्रसंग आहे तो प्रसंग सध्या चर्चेत आहे शिवराज राक्षे याच्या आक्रमक भूमिकेमुळे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.